नमस्कार. आज आपण मुंबई स्टाईल वडापाव बनवूयात. व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाचे टिप्स सुद्धा देणार आहे. चला तर मग थेट कृतीसाठी वळूयात. साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्वात प्रथम आपण वडापावचा बॅटर आणि सुकी लाल चटणी बनवून घेऊयात. तर इकडे मी 2 कप बेसन घेतलेला आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचाभर ओवा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून थोडं थोडं पाणी घालून यामधील गुठळ्या मोडून घेऊयात. आपल्याला हे बॅटर अगदी घट्ट व अगदी पातळ बनवायचं नाहीये, म्हणून सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि आच मध्यम ठेवून हे बेसनचे बॅटर हाताच्या साहाय्याने सोडून द्या. आता हा बेसनचा चुरा सोनेरी रंग येईपर्यंत 1-2 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्या. आता 1 ते 2 मिनिटांनंतर हा बेसनचा चुरा एका मिक्सरमध्ये काढून घ्या. आता या लसूणच्या पाकळ्या सालीसकट आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता लसूणचा सोनेरी रंग आलेला आहे. आता हे सुद्धा आपण त्याच मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालून कोरडं वाटून घेऊया. तर इकडे सुकी लाल चटणी तयार झालेली आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण बटाटे वडे करूयात. आता सर्वात प्रथम आपण मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेऊयात. तर इकडे मी एका खलबत्त्यामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या आणि काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आता आपण हे बारीक वाटून घेऊयात. तुम्ही मिक्सरमधून सुद्धा वाटून घेऊ शकता. तर इकडे आपला हा हिरवा ठेचा तयार झालेला आहे. आता भाजी बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये थोडासा हिरवा ठेचा घालून घ्या. हिंग घालून घ्या. थोडीशी हळद आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून 1-2 मिनिटं परतून घ्या. आता गॅस बंद करून त्यामध्ये मॅश केलेले उकडलेले बटाटे टाकून घ्या. त्यानंतर त्यामध्ये वरून पुन्हा 2 ते 3 चमचे हिरवा ठेचा घालून घ्या. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता हे बटाट्याचे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. तर आता इकडे हे बटाट्याचे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात. एक मोठा चमचा बटाट्याचं मिश्रण घेऊन त्याचा गोलाकार आकार करून वडे तयार करून घ्या. तर इथे मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण तळायला घेऊयात. आता आपण इकडे तेल कडकडीत गरम करून घेऊयात. मी पुन्हा तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्या. आता हे वडे बॅटरमध्ये डीप करून व्यवस्थित कोट करून घ्या. जास्त जाड लेयर करू नका. तेल कडकडीत तापल्यावरती गॅस मध्यम ठेवा आणि हे वडे तळून घ्या. 1 मिनिटानंतर आपण या वड्याला फिरवून घेऊया. आता हा वडा दोन्ही बाजूंनी थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आता हा वडा तयार झालेला आहे आणि वड्याने जास्त तेल सुद्धा शोषलं नाहीये.
आता हे काढून बाजूला ठेवूया आणि त्याचप्रमाणे सर्व वडे तळून घेऊयात. आता आपण मिरची भाजून घेऊयात. सर्वात प्रथम मिरचीला थोडीशी चीर पाडून घ्या. आता या मिरच्या 1-2 मिनिटं डीप फ्राय करून घेऊयात. मिरची तळताना थोडं लांब राहा जेणेकरून तेलाचे शिंतोडे उडणार नाही. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिरचीचा तपकिरी रंग आलेला आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यावर थोडंसं मीठ घालूयात. आता काही महत्त्वाचे टिप्स बघूयात. पहिली टिप म्हणजे आपण बॅटर बनवताना सोडाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे वापरायच्या किमान अर्धा तास तरी हे बॅटर बनवून बाजूला ठेवून द्यावे आणि त्यानंतर वापरायला घ्यावे. दुसरी टिप, बॅटर बनवताना त्यामध्ये थोडासा ओवा टाकावा जेणेकरून बेसन बाधणार नाही आणि वड्याला चव देखील चांगली लागेल. तिसरी टिप म्हणजे फोडणी घातल्यावरती गॅस बंद करावा आणि त्यानंतर उकडलेले बटाटे टाकावे जेणेकरून भाजीमध्ये पाण्याचे अंश जास्त राहणार नाही. टिप नंबर 4, वडे वळायच्या आधी भाजी संपूर्णपणे थंड करून घ्यावी. जर तुम्ही गरम गरम वडे वळायला घेतले तर वाफेमुळे भाजीमध्ये पाण्याचा अंश वाढत जाईल आणि वडे तळतेवेळी भाजी बाहेर येऊन कढईला जाऊन बसतील, त्यामुळे या गोष्टीची दक्षता घ्यावी. शेवटची टीप, मिरची आणि लसूण तळतेवेळी थोडं लांब राहा जेणेकरून तेलाचे शिंतोडे उडणार नाही. आता आपण गरमागरम वडापाव सर्व करूया. सर्वात प्रथम पावाला हिरवा ठेचा लावून घ्या. त्यानंतर आवडीनुसार सुकी लाल चटणी लावून घ्या. गरमागरम वडा ठेवून सोबत तळलेली मिरची खायला द्या.